मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला आजपासून सुरुवात। रॅलीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शाळांना सुट्टी जाहीर। शरद पवारांच्या पक्षाची आज पत्रकार परिषद। रणझुंजार अस्तित्वाची तुतारी फुंकणार अशा आशयाचा टीजर रिलीज। शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता शिगेला। उद्धव ठाकरे आज राहुल गांधी, सोनिया गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटणार। सकाळी 11 वाजता ठाकरे घेणार पत्रकार परिषद। आज दुपारी महाविकास आघाडीची बैठक। बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती। प्रभादेवी शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे पदाधिकारी आमने सामने। पदपथावरील होर्डिंग्सवरील धनुष्यबाण चिन्ह काढल्यानं शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक। मुख्यमंत्र्यांची आज एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक। एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली। उल्हासनगरच्या हिराघाट पेट्रोल पंपावर हिट अँड रनची घटना। कार चालकाची दुचाकीस्वाराला धडक। धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद। मुंबई गोवा महामार्गावर कोसळलेली दरड। 1.5 महिन्यांनंतरही जशीच्या तशीच। वाहनधारकांना नाहक त्रास। दरड कधी हटवणार, नागरिकांचा संतप्त सवाल। नोबेल विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी अखेर मान्य। कुस्तीपटू विनेश फोगटची पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक। 5-0च्या फरकानं क्युबाची कुस्तीगीर गुजमैन लोपेसचा केला पराभव। भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का। जर्मनीकडून भारताचा 3-2 असा पराभव। संघाकडून कांस्य पदकाची आशा कायम।